ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 17 नंबरची कंपनी असलेल्या ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत. तरी तो व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपण आपल्या शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदरात आपण पाहिलेलं आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा आहे आणि निफ्टी हा निर्देशांक मित्रांनो विविध क्षेत्रातल्या टॉप 50 कंपन्यांपासून बनलेला आहे. तर त्यामुळे काय होतं, म्हणजे निर्देशांकाचा अभ्यास केल्यामुळे काय होतं की सध्या मार्केटमध्ये मंदीची स्थिती आहे का तेजीची स्थिती आहे याचा एक ठोकताळा लावता येतो. तर मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर आज दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,471 या अंकावर क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, तर मित्रांनो, आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,471 या अंकावर क्लोज झालेला आहे. आणि मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला, ऑल टाईम हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय, तर आपलं मार्केट जे आत्ता आहे ते 52 हायपासून सुमारे 902 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं सध्या एकूण मार्केट हे 52 हायपासून सुमारे 3.42% खाली आहे. म्हणजेच आत्ता आपलं मार्केट हे एकूण शेअर मार्केट हे 52 हायपासून 3.42% खाली आहे. म्हणजे 52 हायच्या आसपास आहे आणि 3.42% खाली आहे. म्हणजेच मित्रांनो, आत्ता जरा मंदीची चाहूल असल्यासारखी स्थिती आहे. तर मित्रांनो, आता आपण ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीचे 6 मुद्दे पाहण्याच्या म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ॲक्सिस बँक. आणि ॲक्सिस बँक ही कंपनी मित्रांनो प्रायव्हेट बँक सेक्टर ह्या सेक्टरमधील आहे. म्हणजे बँकिंग सेक्टरमधील प्रायव्हेट ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत HDFC बँक,
ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, तसेच AO स्मॉल फायनान्स, इंडसिंड बँक, तसेच IDFC फर्स्ट बँक, फेडरल बँक, येस बँक, करूर वैश्य बँक, बंधन बँक. मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर तो आपल्या चॅनलवर आधी बघितलाय म्हणजे बनवलाय का ते पहा. तो जर बनवलेला नसेल तर तुम्ही त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो, तर चालू किंमत. आज दिनांक आहे 13 फेब्रुवारी 2026 आणि आज ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1332 रुपये 30 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो किंमत म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजार शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. आणि मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1418 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 978 रुपये आणि आत्ता तो करंट व्हॅल्यूला 1332 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1051 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 618 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 286 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 4,13,863 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी लार्ज कॅप सेक्टरमधील व आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे 17 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीचं 2025 सालचं नफा तोटा पत्रक जर बघितलं तर त्यात ह्या 2025 साली ह्या कंपनीला 28,115 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 26,427 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 10,855 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 14,168 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 7,252 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, ह्यात आपण ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा बघितला तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षात दरवर्षी सतत नेट प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रांनो, एक आव्हान, आपण जे असे व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला एक माझं सांगणं आहे की तुम्ही एक वही बनवा आणि त्या वहीत निदान ह्या चालू वर्षाचा तरी प्रत्येक कंपनीचा नेट प्रॉफिट लिहा, म्हणजे नेट प्रॉफिट झाला आहे की त्या कंपनीला तोटा झाला आहे हे लिहा आणि शेअरची किंमत पण लिहा. म्हणजे
तुम्हाला एक आत्मविश्वास मिळेल की एखाद्या कंपनीचा जास्तीत जास्त नेट प्रॉफिट पण असूनसुद्धा त्या कंपनीच्या शेअरची किंमत इतर कंपनीच्या दृष्टीने कमी आहे का जास्त आहे, याचा एक अभ्यासाला तुम्हाला पॉईंट मिळेल. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या आपण समजा शेअर्स खरेदी करणार आहोत, परंतु आपण शेअर्स खरेदी करण्याच्या अगोदर ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाने किती किती टक्के खरेदी केल्यात हे पाहणे गरजेचे असते. त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा ॲक्सिस बँक ह्या कंपनीत 41.26% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर मित्रांनो, FIIकडं ह्या कंपनीचे सुमारे 41.18% शेअर्स आहेत. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 7.89% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीला 2021 साली 7,252 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट 2025पर्यंत दरवर्षी वाढत 2025 साली 28,115 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच ह्या कंपनीचे नेट प्रॉफिटमध्ये मागील 5 वर्षापासून भरघोस अशी वाढ झालेली आहे आणि नेट प्रॉफिटमध्ये उत्तम प्रकारे सातत्य आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी फक्त 1,051 रुपयाला मिळत होता, 5 वर्षातील कमीत कमी किंमत 618 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत 286 रुपयाला मिळत होता, तोच ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला सुमारे 1,332 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत ॲक्सिस बँक ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,051 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच जर पकडला तर ॲक्सिस बँक ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,051 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 618 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 286 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 1,332 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं सुमारे 10 वर्षात ओव्हरऑल जर बघितलं तर 286 रुपयाचे 1,332 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे 4.65 पट एवढा रिटर्न्स 10 वर्षात दिलेला आहे. म्हणजे सुमारे 400% अधिक नेट प्रॉफिट ह्या कंपनीच्या शेअर्स खरेदी केल्यामुळे गुंतवणूकदारांना झालेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ॲक्सिस बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या DII म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था आहेत. त्यांचा हिस्सा 41.26% आहेत. म्हणजे ज्या घटकाचा सर्वात जास्त हिस्सा असतो तो घटक त्या कंपनीचा मालक असतो. तर मित्रांनो, DII ह्या कंपनीचा सध्या मालक आहे. प्रोमोटर होल्डिंग हे फक्त 7.89% आहे. परंतु मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ॲक्सिस बँक ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतोय. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक पाहिजे असते उत्तम कंपनीसाठी, परंतु ह्याच्यात ते 7.89% आहे. म्हणजे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. परंतु मित्रांनो, DII हा घटक हा एकदम विश्वसनीय घटक असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत जास्त आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या
गुंतवणुकीसाठी योग्य म्हणता येईल अशीच आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. परंतु कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी तिच्यात बावनवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजे जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, कोरोनासारखी रोगराईची परिस्थिती, तसेच युद्धाच्या बातम्या, ह्यामुळे एकूण मार्केट जेव्हा खाली येते तेव्हा उत्तम किंवा योग्य कंपन्यांचे शेअरसुद्धा 52वे खायपासून खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक ह्या कंपनीचा शेअर्स 52वे खायपासून जेव्हा कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य वाटत आहे. तरी ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास काहीही हरकत नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे आणि त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी असेल तर आपण ती आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.